गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण सकाळ सकाळ निघालो एक छोट्याशा राईडला, जे की जवळच आहे आपल्या नवी मुंबईच्या. ते उरणला पिरवाडी बीच आहे, तिकडे आपण जाणार आहोत. ब्लॉग बघत राहा, पुढे दाखवीन काय काय आज आपण एक्सप्लोअर करतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघा वरती चंद्र चंदमामा चांदमामा. लहानपणी स्टोरीज आपण ऐकायचो आणि सॉंग्स पण ऐकायचो ना. चांदमामा लपलास काय, निमोनीच्या झाडा गाई लपलास काय, असं सॉंग्स माझी मम्मी गायची माझ्यासाठी. इथून उरण 26 किलोमीटर्स आहेत. 26 जाणं 26 येणं. सकाळचे हो, हा शेड बघा तुम्ही. सकाळचे 6 वाजलेत, 6 सव्वा 6, आणि आपण निघाले उरण साईडला. विचार होता की सनराईज बघायला, पण आय थिंक रस्त्यातच होणार वाटतं. लेट उठली आहे मी थोडी, पण जाऊया बघूया. आणि अजून जे पण काय भेटेल आपल्याला एक्सप्लोअर करायला ते आपण एक्सप्लोअर करूया. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू, मस्त सुंदर व्ह्यू. सकाळ सकाळ रस्ता खाली असतो, बरं वाटतं चालवायला. ओके, JNPT सरळ चिरनेर गाव. अच्छा, हा अटल सेतू आहे. हा पूर्ण संपूर्ण फ्लायओव्हर हा अटल सेतूचा आहे. समोर काहीतरी आहे का महाराजांचं स्टॅच्यू वगैरे? हो, असंच वाटतंय, कारण की तिकडे भगवा फडकतोय आपला. बघूया. हा महाराज आहेत. चला मी ट्राय करते तुम्हाला दाखवायला. हे आहे चिरनेर गाव, आणि हे बघा महाराजांची मूर्ती. सुंदर बनवलंय यार, आपण इकडे पण जायला पाहिजे. ह्याला खूप सुंदर वाटतंय, खूपच सुंदर. प्यायची आहे सर, टी ब्रेक घेऊया. नाही ना पाठी काय?
छोटासा टी ब्रेक होत जाऊया. बाईक बघा सुंदर दिसते. चला निघूया. 6:47 झालेत. बस बसलास. चला हो छान होता. एक स्टेशन आधी द्रोणागिरी येतं मग उरण येतं. आता याच्यानंतर डायरेक्ट उरण येईल वाटतंय. हो इथे थंडी आहे. ते फॉग आहे असं वाटतं. क्लाउड्स खाली आलेत. हा हो छान. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतंय की नाही पण खूप छान दिसतंय. असं वाटतंय क्लाउड्स खाली आले. चिंच आलेत झाडांना. बघितले तू सगळे चिंचांचे झाड आहेत. डोंगराचा हा द्रोणागिरी स्टेशन आहे ना. उरण है कि दोनागिनी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ओके हो थंडी लागते मला. धुकं म्हणजे ते फॉग बघ ना खूप आहे आणि माझ्या तोंडातून असं द्रोणागिरीचं दोनागिरी असं होतंय माहितीये. बघते मी बघा ना असं वाटते. आय डोंट नो त्याच्यामध्ये कॅप्चर होतोय की नाही बट पूर्ण असं बघा ना क्लाउड असं वाटतंय खाली आलंय. 7 वाजले. पोचलोय आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पिरवाडी बीच. 2 मिनिटात पोचू ऑलमोस्ट. टिपिकल गाव असतं ना तसं वाईब येते मस्त. म्हणजे मामाच्या गावी जायचं ना लहानपणी तसं वाटतंय. क्यूट बोंडस छोटी छोटी डॉग्सचे काय बोलतात पिल्लू. आणि दिसत पण नाही असे स्पीड ब्रेकर्स तिकडे. हो म्हणजे थोडी पण स्पीड केली ना की लगे खड्डा प्रेझेंट किंवा स्पीड ब्रेकर प्रेझेंट. हो गावाचा वाईब येतोय. मी तेच बोलते आता सगळ्यांना की मामाच्या गावाची वाईब येते. मार्किंगच नाही यांच्याकडे स्पीड ब्रेकर्सला. आता माझा रस्ता पाठ झालाय. 2 सेकंड स्पीड ब्रेकर 2 सेकंड स्पीड ब्रेकर 2 सेकंड स्पीड ब्रेकर. फायनली पोहोचलोय आपण पिरवाडी बीचला. इकडे नागाव पिरवाडी समुद्र किनारा. इकडून जायचं तिकडून जायचं. लेफ्ट घेऊ. उतरते खाली. हा समोरचा व्ह्यू बघा. खूप सुंदर खूप छान व्ह्यू. बघा ही खूप सुंदर किनारपट्टी आहे. खूप छान दिसते. खूप क्लीन पण आहे हा बीच.
आणि असंच मेंटेन करायला हवा सगळ्यांनी. इथे जर कोण येणार असाल तर प्लीज 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 घाण तरी नका करू. रॅपर्स इकडे चॉकलेट्सचे चिप्सचे हे सगळं नका करू. जसं आहे तसं मेंटेन ठेवा. आणि व्ह्यू खूप सुंदर आहे, नक्की बघायला या. बघा झूम करते थोडं. ह्या सगळ्या बोटी आहेत. खायला पाहिजे आपण. कुठे खाली खाली छान वाटतं. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि जायला पाहिजे. शूज मला नाही घ्यायचे पण काय करू, खाली जाऊया की नको जाऊ? तुम्ही सांगा मला, मी खाली जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. व्ह्यू बघा. आणि आपण इथे निघतोय, पुढे जातोय त्या साईडला. बघू पुढे काय आहे. बघा मस्त बैलगाडी. आणि इथे बघा सिटिंग अरेंजमेंट खूप छान केली आहे. आतमध्ये जायला आय थिंक बॅक साईडनी रस्ता आहे. जंप करते ती. जंप कर कर बघू कर. ओ नो. क्यूट. मस्ती करते ती, मस्तीखोर. गुड गर्ल. तर ही सुंदर प्लेसला आपण आता बाय बाय बोलूया आणि आजचा व्लॉग इकडेच संपूया नको, थोडंसं पुढे पण घरी जातानाचा रस्ता पण आता दाखवीनच मी तुम्हाला. पण व्ह्यू खूप छान होता. छोटासा व्लॉग होता, छोटीशी राईड होती पण वर्थ होती आणि मज्जा आली. आता चला निघूया. एक छोटासा ब्रेक घेऊन आता आपण परत चाललोय घरी. मुलं छोटी छोटी. नवी मुंबई बेलापूर. तर आपण बेलापूरमध्ये आहोत. जर तुम्ही बेलापूरमध्ये आलात तर इथे नक्की यांच्याकडून मेंदू वडा ट्राय करा. खूप चांगलं बनवतात हे. बस 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 मी घेतो. बस बस खाली. चला तर आता हा व्लॉग इथेच संपवूया. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की हा व्लॉग कसा होता.